नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या स्टडी डायरीज यूट्यूब चॅनलमध्ये। विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही लॉ सीईटी 3 इयर्ससाठी किंवा लॉ सीईटी 5 इयर्ससाठी तयारी करत असाल तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे। विद्यार्थी मित्रांनो, लॉ सीईटीच्या सिलेबसमधील लॉजिकल अँड ॲनालिटिकल रिझनिंग हा विषय खूप महत्त्वाचा आहे, कारण की मित्रांनो बरेच असे विद्यार्थी या सेक्शनमधील प्रश्न सोडवताना गोंधळतात आणि मित्रांनो त्यांचा टाइम मॅनेजमेंट नसल्यामुळे क्वेश्चन सोडवताना खूप वेळ जातो। मित्रांनो, यामध्ये तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की तुम्हाला पूर्ण 120 प्रश्न विचारणार आहे, प्रत्येकी 120 मिनिटासाठी। म्हणजे तुम्हाला एका प्रश्नाला सॉल्व्ह करायला 1 मिनिट मिळेल। आणि मित्रांनो, तुम्हाला जर लॉजिकल अँड ॲनालिटिकल रिझनिंग मधील प्रश्न लवकरात लवकर सॉल्व्ह करायचे असतील, कोणत्या प्रश्नाला कोणती ट्रिक यूज करायची आणि प्रश्न एका मिनिटात कसे सॉल्व्ह करायचे, यासाठी तुम्ही आमची ही पूर्ण लेक्चर सिरीज बघत चला। विद्यार्थी मित्रांनो, आजचा आपला दुसरा लेक्चर आहे आणि आजचा आपला विषय आहे कोडिंग डिकोडिंग। या अगोदरच्या लेक्चरमध्ये आपण लॉजिकल अँड ॲनालिटिकल रिझनिंग मधील नंबर सिरीज हा टॉपिक पूर्णपणे घेतलेला आहे। तुम्ही जर बघितला नसेल तर नक्कीच बघा। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या लेक्चरमध्ये आपण लॉजिकल अँड ॲनालिटिकल रिझनिंग या सेक्शन मधील अत्यंत महत्त्वाचा विषय म्हणजेच की कोडिंग आणि डिकोडिंग याचा अभ्यास करणार आहोत। आपण बघणार आहोत की यामध्ये कोणकोणत्या टाईपचे प्रश्न तुम्हाला परीक्षेत विचारले जाऊ शकतात। तर विद्यार्थी मित्रांनो, मी वेगवेगळ्या टाईपचे 10 क्वेश्चन्स घेतलेले आहे। प्रत्येक प्रश्नाचं सोल्युशन देखील आपण बघणार आहोत, जेणेकरून तुम्हाला समजायला सोपं जाईल। विद्यार्थी मित्रांनो, परीक्षेत तुम्हाला कोडिंग आणि डिकोडिंग वरती हमखास 4 ते 5 प्रश्न विचारले जातात आणि बऱ्याच अशा विद्यार्थ्यांना वाटतं की हे प्रश्न खूप सोपे असतात, पण परीक्षेच्या वेळेस टाइम मॅनेजमेंट न जमल्यामुळे किंवा योग्य ट्रिक माहिती नसल्यामुळे हक्काचे मार्क्स त्यांचे जातात। पण काळजी करू नका, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण कोडिंग डिकोडिंगचे बेसिक नियम, परीक्षेला वारंवार विचारले जाणारे प्रश्न आणि ते फक्त 10 सेकंदात कसे सोडवायचे याच्या काही भन्नाट शॉर्टकट ट्रिक्स पाहणार आहोत। चला तर वेळ वाया न घालवता सुरू करूया आपला आजचा सेशन। तर मित्रांनो, सर्वात पहिले आपण बघूया की कोडिंग आणि डिकोडिंग या विषयावरती परीक्षेत कोणकोणत्या टाईपचे प्रश्न विचारले जातात। तर यामध्ये बघा, पहिला टाईप आहे लेटर टू लेटर कोडिंग, दुसरा आहे लेटर टू नंबर कोडिंग आणि तिसरा आहे मेसेज कोडिंग। म्हणजे उदाहरणार्थ दिलेला आहे की क्लिअर वॉटर म्हणजे ना आणि हो। तर विद्यार्थी मित्रांनो, या तिन्ही प्रकारावरती आपण आजच्या लेक्चरमध्ये क्वेश्चन बघणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। मी तुम्हाला प्रश्नाच्या सुरुवातीलाच सांगेल की हा प्रश्न लेटर टू लेटर कोडिंग आहे की लेटर टू नंबर कोडिंग आहे की मेसेज कोडिंग वाला प्रश्न आहे। तर मित्रांनो, प्रश्न बघण्या अगोदर आपण काही कोडिंग आणि डिकोडिंग वरचे बेसिक नियम बघूया। तर मित्रांनो, यामध्ये सर्वात बेसिक नियम आहे अल्फाबेट पोझिशन। म्हणजे बघा, जेव्हा तुम्हाला लेफ्ट टू राईट या पोझिशन वरती प्रश्न विचारले जातात तर तुम्ही ए टू झेड असं लक्षात ठेवायचं आहे विथ नंबर्स। म्हणजे की ए चा नंबर आहे 1 तर झेडचा नंबर आहे 26, अशा प्रमाणे लक्षात ठेवायचं आहे। त्यानंतर जेव्हा तुम्हाला राईट टू लेफ्ट अल्फाबेट्स विचारतात तर तेव्हा तुम्हाला झेड टू ए असं लक्षात ठेवायचं आहे। म्हणजे बघा, झेड आहे 1 नंबरला तर ए आहे 26 नंबरला। आणि मित्रांनो, अल्फाबेट्सचे नंबर सोप्या पद्धतीने लक्षात ठेवण्यासाठी काय करायचं, ई जो टी असं लक्षात ठेवायचं। म्हणजे बघा, ई जे ओ टी वाय। तर का, कारण की मित्रांनो, या ठिकाणी बघा, ई आहे 5 नंबरला, त्यानंतर जे आहे 10 नंबरला, ओ आहे 15 नंबरला, टी आहे 20 नंबरला, तर वाय आहे 25 नंबरला। म्हणजे 5, 10, 15, 20, 25 जर तुम्ही अशा प्रकारे लक्षात ठेवले तर तुम्हाला अल्फाबेट्स विथ नंबर्स हे लक्षात राहील। आणि मित्रांनो, यामध्ये अजून एक नियम तुम्ही लक्षात ठेवायचा आहे आणि तो म्हणजे अपोजिट लेटर्स, म्हणजेच की विरुद्ध अक्षरे। जसे की बघा, ए आहे झेडचा विरुद्ध लेटर, तशाच पद्धतीने टी आहे वायचा विरुद्ध लेटर, त्याचप्रमाणे सी आहे एक्सचा विरुद्ध लेटर। अशा पद्धतीने तुम्ही हे विरुद्ध लेटर्स लक्षात ठेवायचे आहे। तर मित्रांनो, हे झाले काही बेसिक नियम जे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे। यामध्ये फार गोष्टी नाही लक्षात ठेवायला, फक्त तुम्हाला व्यवस्थितपणे लेटरचे पोझिशन समजले ना तर तुम्ही यावरील येणारा कोणताही प्रश्न सॉल्व्ह करू शकता। तर आता डायरेक्टली आपण प्रश्नाकडे वळूया। तर विद्यार्थी मित्रांनो, पहिला प्रश्न विचारलेला आहे, जर एका विशिष्ट भाषेत मंकी हे
XDJMNL असे लिहिले जाते तर त्याच भाषेत टायगर कसे लिहिले जाईल? विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये आपल्याला वेगळी कोणतीच ट्रिक लावायची गरज नाही. फक्त जे दिलंय ना त्याला व्यवस्थितपणे बघा. तर या सिरीज मध्ये आपल्याला काय करायचं आहे की y-1 म्हणजेच की मंकी हा जो वर्ड दिलाय तर त्याच्या शेवटच्या लेटर पासून एक एक लेटर वजा करत जायचं आहे. म्हणजेच बघा y-1 तर y मधून जर एक लेटर वजा केला तर त्या अगोदरचा लेटर आहे x जो की या ठिकाणी दिलेला आहे. त्यानंतर आहे e. तर e ला कसं करायचं आहे e-1 म्हणजे ई मधून एक लेटर वजा केला तर डी येतं. तशाच पद्धतीने k-1 करा तर के च्या अगोदरचा लेटर आहे जे. त्याचप्रमाणे n-1 करा तर n-1 केल्यानंतर पुढचा लेटर कोणता आहे यम. अशाच पद्धतीने o-1 करा तर ओ च्या अगोदरचा लेटर आहे यन. त्यानंतर m-1 करा तर यम च्या अगोदरचा लेटर आहे यन. आहे ना सोपं? तर तशाच पद्धतीने आता आपल्याला काय करायचं आहे, टायगर हा जो दिलेला वर्ड आहे तर याला कशा पद्धतीने लिहू शकता ते सांगायचं आहे. म्हणजे यामध्ये देखील आपल्याला काय करावं लागेल की शेवटच्या लेटर पासून म्हणजेच की राईट टू लेफ्ट या पोझिशन मधून एक एक लेटर वजा करावं लागेल. म्हणजे r-1 तर r च्या अगोदरचा लेटर कोणता आहे क्यू. त्याचप्रमाणे e-1 ई च्या अगोदरचा लेटर डी. त्यानंतर g-1 तर जी च्या अगोदरचा लेटर कोणता आहे एफ. त्यानंतर आहे आय तर i-1 आय च्या अगोदरचा लेटर कोणता आहे तर एच. त्याचप्रमाणे t-1 तर टी च्या अगोदरचा लेटर कोणता आहे एस. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर काय आलेलं आहे QDFHS. आणि QDFHS कोणत्या ऑप्शन मध्ये दिसतंय पर्याय नंबर डी मध्ये. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आलेलं आहे ऑप्शन डी. तर अशाच पद्धतीने आपल्याला नेक्स्ट क्वेश्चन्स देखील सॉल्व्ह करायचे आहेत. विद्यार्थी मित्रांनो, हा अतिशय सोपा प्रश्न आहे, फक्त व्यवस्थितपणे बघा. तर दुसरा प्रश्न विचारलाय, जर बॉम्बेचा कोड MY असा असेल तर तमिळनाडूचा कोड काय असेल? आता या ठिकाणी तुम्हाला जे दिलंय ते व्यवस्थितपणे लिहून घ्या. बघा BOMBAY आणि याचा कोड काय दिलेला आहे MY आणि MY. मित्रांनो, या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर थर्ड पोझिशनला आणि सिक्स्थ पोझिशनला तुम्हाला MY दिसत असेल. म्हणजेच की यामध्ये काय होते 3, 6, 9, 12 अशा पोझिशन मध्ये असणारे जे लेटर आहे त्यांना मिळून एक कोड बनवला गेला आहे. म्हणजे या ठिकाणी बघा, जर या बॉम्बेला थर्ड पोझिशन मधून आणि 6 पोझिशन वरून MY असा लिहिला असेल तर तमिळनाडूचा कोड आपण कसा लिहू शकतो तर थर्ड पोझिशनला आहे M. थर्ड पोझिशनला. त्यानंतर 6 पोझिशनला आहे N आणि 6 नंतर आहे 9 पोझिशन तर 9 पोझिशनला आहे U. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर काय आहे MNU आणि MNU. किती वेळेस घेतलंय 3 वेळेस, कारण की दिलेल्या प्रश्नात देखील 3 वेळेस घेतलेला आहे माय. तर त्यानुसार तर हे कोणत्या पर्यायामध्ये दिसतंय पर्याय नंबर ए मध्ये. म्हणजेच की या क्वेश्चनचा आन्सर काय आहे MNU आणि MNU. आहे ना सोपं? आता आपण बघूया नेक्स्ट क्वेश्चन. आणि मित्रांनो, यामध्ये लक्षात ठेवायची अजून एक गोष्ट आहे ती म्हणजे की हे जे दोन्ही प्रश्न आपण घेतलेले आहेत पहिला 1 आणि 2 तर हे दोन्ही प्रश्न लेटर टू लेटर कोडिंग आहे. म्हणजे यामध्ये कोणतेच नंबर दिलेले आहे का नाही. तर आता आपण बघूया लेटर टू नंबर कोडिंग वरती विचारले जाणारे प्रश्न. तर मित्रांनो, आपल्याला तिसरा प्रश्न विचारलेला आहे लेटर टू नंबर सिरीज वरती. व्यवस्थितपणे लक्ष द्या. प्रश्न दिलाय, जर रोज हे 6821 असे कोड केले जाते, चेअर हे 7345 आणि फ्रिज हे 961473 असे कोड केले जाते, तर सर्चचा कोड तुम्ही काय करू शकाल हे आपल्याला विचारलेलं आहे. अतिशय सोपं आहे. आता डायरेक्ट कोडिंग नुसार यामध्ये कसं लिहायचं बघा. आर ला काय कोड केलेला आहे 6. त्यानंतर ओ ला काय कोड केलेला आहे 8. तर अशाच पद्धतीने यस ला कोड केलेला आहे 2 आणि ई ला कोड केलेला आहे 1. तर हे झालं रोज. त्यानंतर आहे चेअर. तर चेअरचं बघा सी ला काय कोड केलेला आहे 7.
त्यानंतर एच ला काय कोड केलंय 3, ए ला 4, आय ला 5 आणि आर ला 6. तर हे झालं चेअरचं कोड. त्यानंतर आहे प्रीच हा वर्ड. तर पी ला कोड केलेला आहे 9, आर ला कोड केलंय 6, ई ला कोड केलंय 1, ए ला कोड केलंय 4, सी ला कोड केलंय 7 आणि शेवट आहे एच. तर एच ला काय कोड केलंय 3. तर अशाच पद्धतीने आता आपल्याला SEARCH म्हणजे सर्च या वर्डला कशा पद्धतीने कोड करू शकाल ते लिहायचं आहे. तर या ठिकाणी बघा पहिला लेटर आहे यस. तर यसचा कोड किती आहे 2. तर तो या ठिकाणी लिहून घ्या. त्यानंतर आहे ई. तर ईचा कोड किती आहे 1. तर 1 लिहून घ्या. त्यानंतर आहे ए. एचा कोड किती आहे 4 म्हणजेच या ठिकाणी लिहून घ्या. त्यानंतर आहे आर. आरचा कोड किती आहे 6 म्हणजेच 6. त्यानंतर आहे सी. तर सीचा कोड किती आहे बघा 7. त्यानंतर आहे एच. एचचा कोड किती आहे 3 आणि 3. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आपलं किती आलेलं आहे 21, 46 आणि 73. तर कोणत्या पर्यायामध्ये दिसतंय पर्याय नंबर डी मध्ये. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन डी. तर हा प्रश्न होता लेटर टू नंबर कोडिंग वरती. आता आपण बघूया मेसेज कोडिंग. आता मित्रांनो बरेच असे विद्यार्थी मेसेज कोडिंगचे प्रश्नांना सॉल्व्ह करताना गोंधळतात. तर मित्रांनो गोंधळायचं काहीच कारण नाही. अतिशय सोपे प्रश्न विचारले जातात यावरती देखील. तर बघा प्रश्न विचारलाय जर एका सांकेतिक भाषेत पाला ना टा म्हणजे ब्राईट लेटर्स बॉय, त्यानंतर बाला टा म्हणजे ब्राईट लॉंग फ्लावर आणि टा ना से म्हणजे बॉईज आर ब्राईट, तर लेटर्स साठी कोणता कोड यामध्ये वापरलेला आहे. तर सर्वात पहिले काय करायचं दिलेले जे वाक्य आहे तर ते व्यवस्थितपणे लिहून घ्यायचे. तर मित्रांनो या ठिकाणी बघा मी दिलेले तिन्ही सेंटेन्स व्यवस्थितपणे लिहिलेले आहे. आणि आता तुम्ही काय करायचंय की पहिल्या सेंटेन्स मध्ये आणि तिसऱ्या सेंटेन्स मध्ये बघायचं आहे. तर यामध्ये बघा ना आणि टा हे काय आहे सेम आहे. म्हणजे कोड मध्ये बघा ब्राईट आणि बॉईज. तर बॉईज आणि ब्राईट हे सेम आहे. म्हणजेच की टाला बॉईज आणि नाला ब्राईट असा कोड केलेला आहे. तर पहिल्या सेंटेन्स मध्ये काय उरलंय पाला आणि लेटर्स. म्हणजेच की या प्रश्नामध्ये लेटर या शब्दाला पाला हे कोड केलेलं आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय नंबर ए. त्यानंतर आहे 5वा प्रश्न. आणि 5वा प्रश्न विचारलाय जर ए बरोबर 2, एम बरोबर 26 आणि झेड बरोबर 52 असेल तर बेटचा एकूण कोड काय असेल. म्हणजेच यामध्ये आपल्याला काय करायचं आहे माहिती का. आता ए हा किती नंबरला आहे 1 नंबरला आणि 1 ची दुप्पट म्हणजे 1 अधिक 1 किती होतील 2. म्हणजेच यामध्ये जो अल्फाबेट लेटर आहे तो कोणत्याही नंबरला असो 10, 11, 12 कोणत्याही, तर त्या प्रत्येक नंबरचा पोझिशनचा आपल्याला डबल घ्यायचा आहे. म्हणजे बी आहे 2 नंबरला तर बी ची दुप्पट किती होईल 4. तशाच पद्धतीने सी आहे 3 नंबरला आणि त्याचा दुप्पट किती होईल 6. तर अशाच प्रकारे या ठिकाणी बघा ए चा नंबर आला 2, त्यानंतर एम चा आला 26. यम या ठिकाणी 13 नंबरला आहे आणि 13 अधिक 13 किती होतात 26. त्यानंतर आहे झेड 52 नंबरला. तर झेडचा नंबर किती आहे अल्फाबेटिकल ऑर्डर नुसार तर 26 आणि 26 प्लस 26 किती होतील 52. तर अशाच पद्धतीने आता आपल्याला बेटचा एकूण कोड सांगायचा आहे. म्हणजे बघा बी आहे 2 नंबरला आणि त्याची दुप्पट म्हटल्यावर 4. तर आपल्याला एकूण सांगितलेला आहे म्हणजे या सर्वांची आपल्याला काय करावं लागेल ऍडिशन. त्यानंतर आहे ई किती नंबरला आहे 5. तर 5 ची दुप्पट किती होईल 10. त्याचप्रमाणे टी हा किती नंबरला आहे तर 20 आणि 20 ची दुप्पट किती होईल 40. आता काय करा या सर्वांची ऍडिशन करा. तर किती होईल बघा 40 आणि 10 50 आणि 4 54. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आलेलं आहे पर्याय नंबर बी. विद्यार्थी मित्रांनो आजच्या सेशनमध्ये घेतलेले प्रत्येक प्रश्न व्यवस्थितपणे लक्ष देऊन बघा जेणेकरून तुम्हाला अभ्यासाला सोपं जाईल. त्यानंतर आहे 6वा प्रश्न. जर पिवळ्याला लाल म्हटले, लालला निळा म्हटले, निळ्याला पांढरा म्हटले आणि पांढऱ्याला काळा म्हटले तर स्वच्छ आकाशाचा रंग कोणता असेल.
विद्यार्थी मित्रांनो, अतिशय सोपा प्रश्न आहे, फक्त तुम्हाला पूर्ण फिरून विचारलेला आहे. तर या ठिकाणी दिलेली शेवटची लाईन बघा, काय विचारली की स्वच्छ आकाशाचा रंग कोणता. तर स्वच्छ आकाशाचा रंग कोणता असतो? निळा. परंतु या प्रश्नामध्ये निळ्याला काय म्हटले आहे? पांढरा. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर काय आहे? पर्याय नंबर ए. बघा किती सोपा प्रश्न विचारला होता. आता आपण बघूया 7वा प्रश्न. तर मित्रांनो, 7वा प्रश्न विचारलाय, जर झेब्रा हे 26, 52, 18, 1 असे लिहिले जाते तर कोब्रा हा वर्ड कसे लिहिले जाईल? जर आपण प्रश्नाला व्यवस्थितपणे बघितलं तर या ठिकाणी बघा, प्रत्येक अल्फाबेट लेटरचा डायरेक्ट नंबर तुम्हाला दिलेला आहे. म्हणजे झेड आहे 26 नंबरला, त्यानंतर ई आहे 5 नंबरला, बी आहे 2 नंबरला, आर आहे 18 नंबरला आणि ए आहे 1 नंबरला. तर हे सर्व अल्फाबेटिकल ऑर्डर नुसार जे पोझिशन वरती आहे तर ते डायरेक्ट पोझिशन नंबर या ठिकाणी घेतलेले आहे. तर आपल्याला कोब्रा विचारलेला आहे. तर या ठिकाणी बघा, सी आहे 3 नंबरला, त्यानंतर ओ किती नंबरला आहे? 15 नंबरला, बी आहे 2 नंबरला, आर आहे 18 नंबरला आणि ए आहे 1 नंबरला. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर काय आहे? 3, 15, 21 आणि 81. कोणत्या ऑप्शन मध्ये दिसतंय? ऑप्शन नंबर डी मध्ये. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर काय येईल? ऑप्शन डी. त्यानंतर आहे नेक्स्ट क्वेश्चन. जर एका भाषेत ब्लेडचा कोड 67, 81, 0 आणि मॉन्सूनचा कोड 23, 95, 33, 9 आहे तर रॅन्समचा कोड काय असेल? विद्यार्थी मित्रांनो, आता यामध्ये आपल्याला वेगळी कोणतीच ट्रिक लावायची नाही. डायरेक्ट कोडिंग नुसार यामध्ये बघा, जी चा कोड दिलाय 6, त्यानंतर एल चा कोड दिलाय 7, ए चा कोड दिलाय 8, त्यानंतर आहे आर, आर चा कोड दिलाय 1 आणि ई चा कोड दिलाय 0. तर अशाच पद्धतीने मॉन्सूनचा देखील हा कोड दिलेला आहे. म्हणजे एम चा कोड आहे 2, ओ चा कोड आहे 3, एन चा कोड आहे 9, एस चा कोड आहे 5, ओ चा कोड आहे 3 आणि 3 म्हणजे 3च, त्यानंतर एन चा कोड आहे 9. तर अशाच पद्धतीने आता आपल्याला RANSOM याला कसं कोड कराल ते सांगितलेलं आहे. तर या ठिकाणी बघा, आर चा काय कोड दिलेला आहे? 1 म्हणजेच 1, त्यानंतर ए चा काय कोड आहे? 8, एन चा काय कोड आहे? 9, एस चा काय कोड आहे? 5, ओ चा काय कोड आहे? 3 आणि एम चा किती आहे? तर 2. तर मित्रांनो, डायरेक्ट कोडिंग नुसार या प्रश्नाचं उत्तर आलेलं आहे 18, 95 आणि 32. म्हणजेच या प्रश्नामध्ये देखील ऑप्शन डी करेक्ट आहे. त्यानंतर आहे 9वा प्रश्न. हा प्रश्न देखील लेटर टू नंबर कोडिंग वरती आधारित आहे. तर या ठिकाणी बघा, प्रश्न विचारलाय, जर कॅटचा कोड 24, 26, 7 असा असेल तर स्नेकचा कोड काय असेल? आणि ऑप्शन दिलेले आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, प्रश्नाला व्यवस्थितपणे बघा. यामध्ये काय केलंय की अल्फाबेट्स हे रिव्हर्स ऑर्डर नुसार घेतलेले आहे. बघा, सी हा किती नंबरला आहे? 24, जो की या ठिकाणी घेतलाय. त्यानंतर ए हा रिव्हर्स ऑर्डर मध्ये किती नंबरला येईल? 26, तर 26 नंबर घेतलेला आहे. त्यानंतर आहे टी जर आपण रिव्हर्स ऑर्डर नुसार घेतला तर तो किती नंबरला आहे? 7 नंबरला. तर तो नंबर या ठिकाणी घेतलेला आहे. म्हणजेच या ठिकाणी अल्फाबेट लेटर्स विथ पोझिशन हे रिव्हर्स ऑर्डर मध्ये घेतलेले आहेत. तर या ठिकाणी बघा, स्नेक हा वर्ड जर आपल्याला कोड करायचा असेल तर तो कशा पद्धतीने आपण कोड करू शकतो? तर यस हा रिव्हर्स ऑर्डर मध्ये किती नंबरला आहे? 8. त्यानंतर एन हा रिव्हर्स ऑर्डर मध्ये 13 नंबरला येतो. ए हा वर्ड 26 नंबरला येतो. त्यानंतर के हा वर्ड 16 नंबरला येतो आणि ई जो नंबर आहे तर तो 22 नंबरला येतो. म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर किती आलंय? 8, 13, 26, 16, 22. तर कोणत्या पर्यायामध्ये दिसते? पर्याय नंबर सी मध्ये. म्हणजेच या ठिकाणी आपलं उत्तर आहे ऑप्शन सी. त्यानंतर आहे आजच्या सेशनचा 10वा आणि शेवटचा प्रश्न. व्यवस्थितपणे लक्ष द्या. प्रश्न विचारलाय, जर हेल्थ हे
GSKDG असे कोड केले जाते तर नॉर्थ कसे कोड केले जाईल? आपण या सेशनमध्ये जो पहिला प्रश्न घेतला होता तर तसाच हा प्रश्न आहे, म्हणजेच की यामध्ये देखील एक एक लेटर आपल्याला मायनस करायचा आहे. पोझिशन सेम, राईट टू लेफ्ट. तर बघा H-1, H मधून एक लेटर वजा केला तर एस च्या अगोदरचा येणारा लेटर कोणता? G. तशाच प्रमाणे T-1, तर टी च्या अगोदरचा येणारा लेटर कोणता? S. त्यानंतर आहे L, म्हणजेच की L-1 कोणता लेटर? K. त्यानंतर A-1 म्हणजे 0, तर या ठिकाणी घेतलेला आहे का? नाही. त्यानंतर आहे E-1, तर ई मधून एक लेटर वजा केला तर त्या अगोदरचा लेटर काय आहे? D. त्यानंतर आहे H-1, तर एस च्या अगोदरचा लेटर कोणता आहे? G. फक्त यामध्ये एकच गोष्ट ऍड झाली आणि ती म्हणजे A-1, तर ती किती आहे? 0, तर त्याबद्दल लेटर या ठिकाणी घेतलेला नाही. फक्त एवढाच बदल आहे, मेथड ती सेमच आहे. आता आपल्याला नॉर्थला कोड करायचं आहे, तर कशा पद्धतीने कोड करू? सेम हीच मेथड, म्हणजे राईट टू लेफ्ट लेटर मधून एक एक वजा करायचा. तर पहिला लेटर आहे H, तर H-1 एस च्या अगोदरचा G. त्यानंतर T-1 टी च्या अगोदरचा लेटर S. त्यानंतर आहे R-1, तर R च्या अगोदरचा लेटर कोणता आहे? Q. त्यानंतर आहे O, तर O-1, O च्या अगोदरचा लेटर N. आणि शेवट आहे N, म्हणजेच की N-1, तर N च्या अगोदरचा लेटर M. म्हणजेच की या प्रश्नाचं उत्तर काय आलेलं आहे? GSQNM. तर GSQNM कोणत्या पर्यायामध्ये दिसते? पर्याय नंबर A मध्ये. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन A. तर मित्रांनो, अशा पद्धतीने आपण आजच्या या सेशनमध्ये कोडिंग आणि डिकोडिंग वरती पूर्ण 10 प्रश्न घेतलेले आहे. आणि मित्रांनो, या सेशन मधील प्रत्येक प्रश्न हा वेगवेगळ्या टाईपचा मी घेतलेला आहे, म्हणजे लेटर टू लेटर सिरीज, लेटर टू नंबर कोडिंग सिरीज आणि शेवट आहे मेसेज कोडिंग. तर या सर्व टाइप्स वरती मी प्रश्न घेतलेले आहे, जेणेकरून हे तिन्ही टाइप तुम्हाला व्यवस्थितपणे समजेल. तर मित्रांनो, आय होप की आजचा हा सेशन तुमच्यासाठी फार महत्त्वाचा ठरला असेल. आणि मित्रांनो, अशाच प्रकारची प्रिपरेशन करण्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, जेणेकरून तुमची लॉ सीईटीची प्रिपरेशन ही चांगल्या पद्धतीने होईल. आणि मित्रांनो, तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि काही प्रश्न असतील यावरती तर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की विचारा. तर मित्रांनो, उद्याच्या लेक्चरमध्ये आपण लॉजिकल अँड ॲनालिटिकल रिझनिंग या सेक्शनमधील सिलॉगिझम हा टॉपिक बघणार आहोत. तर भेटूया उद्याच्या लेक्चरमध्ये. धन्यवाद.